नमस्कार, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण 2 रूल बघितले. आज आपण तिसरा रूल बघतोय. हा रूल बघताना आपण बुलिश एंगल ट्रेड करायचं, पण 200च्या वरती 21 असली पाहिजे. चला तर बघूया. मित्रांनो, रोज एकाच रूलनुसार ट्रेड मिळणार नाही, म्हणून आपण 5 ते 6 रूल केले. त्यापैकी रोज एखाद्या रूलनं ट्रेड मिळेल आणि कधी 22 दिवसातला एखादा दुसरा ट्रेडच मिळणार नाही, पण एखाद्या दिवशी सगळ्यांना ट्रेड मिळेल. 5-6 रूल आपले आहेत ते, आणि एखादा दिवस मिळणार पण नाही. चला तर बघूया. बुलिश एंगल्फिंगला 200च्या वरती 21 पाहिजे. एक तारखेपासून बघूया आपण. एक खाली आला. हे बघा, आता मार्केट ह्या महिन्यात खाली चालले, त्याच्यामुळं बुलिश एंगल्फिंगला कमी ट्रेड मिळाले. तुम्हाला दाखवतो. बेरिश एंगल्फिंगला किती मिळाले ते बघू ह्याच्यामध्ये, कारण हे खाली चालले ह्या महिन्यात मार्केट. हे बघा, इथं एक ट्रेड झाला बेरिश एंगल्फिंगचा. किती वेळ थांबायचं आपल्याला? 30 मिनिट. 1 2 3 4 5 6 इथपर्यंत आला. ओके. त्याच्यानंतर इथं दुसरा ट्रेड 1 2 3 4 5 6 ह्याच्यात एंट्री आपली इथं पडली. जर इथपर्यंत खाली आला 2 3 5 10 रुपये, तर कॉस्ट टू कॉस्ट ऑफ लॉस आणून ठेवायचा, म्हणजे आपला लॉस तर होत नाही. ओके, चला तर बघूया. मार्केट खाली आलं या महिन्यात, त्याच्यामुळं बुलिश एंगल्फिंगला कमी ट्रेड आहे. इथं पण बघा, इथून खाली चाले. आता इथं तुम्हाला कसलाच ट्रेड मिळणार नाही या ठिकाणी. असा दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी थांबायचं. आता इथं छान ट्रेड मिळाला तुम्हाला, पण तो रोल वेगळा असल्यामुळं इथं तुम्हाला पुढच्या रोलमध्ये सांगतो. बेरिश एंगल्फिंगला जास्त ट्रेड मिळाले. इथे एक मिळाला आणि इथून खाली आला. ओके.
काल दुपारनं एक ट्रेड मिळालेला 200, 200च्या वरती 21 आणि या ठिकाणी बघा मार्केटवरती गेलं, थोडं खाली येऊ द्या, इथं बुलिश एंगल्फिंग पण होत्या अशी याच्या पोटात आणि इथे एंट्री करा. इथून 10-15 रुपये वरती गेला कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आणून ठेवायचा आणि रेग्युलर आता इथे एंट्री पडली आपली, स्टॉप लॉस हा लावून टाकायचा. समजा इथे गेला तर स्टॉप लॉस हा आणायचा. मग तुम्ही तुमच्या आहे ना कुठपर्यंत पण थांबू शकता. ओके, चला पाठीमागच्या महिन्यात बघूया आपण. बुलिश एंगल्फिंग हा एकच ट्रेड मिळाला ह्या काल 16 तारखेला. पाठीमागच्या महिन्यात बघूया. बघा वरती आहे, हा खाली आला, इथे एक मिळाला आहे. आता बुलिश एंगल्फिंगला चांगले ट्रेड मिळाले असते. इथं 200च्या वरती 21, इथं आपण एंट्री केली आणि इथून वरती गेला. त्याच्यानंतर इथे एक मिळाला, इथून वरती गेला 2, 1, 2. 26 तारखेला 25 तारीख बघूया. एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, बघा 1, 2, 3 आणि 4. अशा पद्धतीनं जेवढा तुम्ही फक्त 200च्या वरती 21 पाहिजे, थोडंफार चालतंय, लय पण मोठी कॅन्डल बाहेर नसावी. आता हा खाली आलाय, इथं कॅन्डलच 200च्या खाली, त्याच्यामुळं आपण काहीच करू शकत नाही. ओके, आता इथं बघा इथे एक मिळाला 200च्या वरती 21 आहे आणि ही तर खूप मोठा ट्रेड गेला. ओके, इथे एक मिळाला. अशा पद्धतीनं बुलिश एंगल्फिंग म्हणजे दिवसातनं जर 200च्या वरती 21 असेल तर 2-3, 1, 2, 3, 4 ट्रेड मिळतात. हा पण एक ट्रेड आहे आपला चांगला, पण तो पुढच्या नियममध्ये सांगतो. धन्यवाद.